बीजेपी नव्हे, जे काय घडतंय ते कायद्यानुसार घडताना दिसतंय. यावरती तुम्ही समाधानी आहात का या उत्तरावरती हनुमंतजी? विशालजी, दोन्ही महानुभावांना विनंती, त्या दोघांचं आम्ही निर्विघ्नपणे ऐकलं, आमचंही त्यांनी ऐकून घ्यावं अशी कळकळीची विनंती. 6 आणि 7 जून 1949 ला संविधान सभेमध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक आणि रचना या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. त्या चर्चेचे सगळे खंड आजही समस्त भारतीयांना वाचण्यासाठी, अवलोकनासाठी उपलब्ध आहेत. त्या चर्चेमध्ये स्पष्टपणे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निपक्षपातीपणा कशी असली पाहिजे, सेवासरती काय असल्या पाहिजेत, त्यांनी किती वर्षे पदावर राहिलं पाहिजे, नियुक्ती, त्यांचं वेतन, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निपक्षपाती असलं पाहिजे, पक्षातीत असलं पाहिजे, ही भूमिका संविधान सभेनं भारतासमोर मांडलेली होती, चर्चा झालेली होती. नैतिक दृष्ट्या आता एखाद्या पक्षाच्या माणसाला, प्रवक्ता असलेल्या माणसाला तुम्ही न्यायाधीश करता, हे नैतिक कसोटीवर टिकणारं नाही. तुम्ही भलेही टेक्निकल कसोटीवर ते सिद्ध कराल, नव्हे तुम्ही ते करतच आहात, पण नैतिक दृष्ट्या हा भारतीय लोकशाहीचा पराभव आहे. दुसरी गोष्ट, आमचे मित्र नवनाथ बन यांनी काँग्रेसनं हे केलं, काँग्रेसनं ते केलं, काँग्रेसनं हे केलं असं सांगत असताना आम्ही त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की ज्या वेळेस तुम्ही सांगितलेलं उदाहरण एखाद्या व्यक्तीचं सांगताय, त्यावेळेस न्यायाधीश नेमण्याचे अधिकार पंतप्रधानाकडे होते, ते अधिकार त्यांनी राबवले. आणि ज्यावेळेस एका पक्षाचा खासदार न्यायाधीश केला अशी टीका झाली, त्यावेळेस संबंधित व्यक्तीनं राजीनामा दिल्याचा इतिहास मात्र तुम्ही सोयीस्करपणे लपवत आहात. यासाठी मॅडमवर टीका होते, राजीनामा द्यायला तुम्ही सांगणार आहात का? शेवटचा माझा मुद्दा करतो की काँग्रेसनं काय केलं, प्रत्येक अपयशाची चर्चा होत असताना, प्रत्येक संविधान विरोधी निर्णयाची चर्चा होत असताना काँग्रेसनं काय केलं हे तुम्ही सांगणार असाल तर काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये 3,500 धरणं बांधली, तुम्ही एकही धरण बांधलं नाही. काँग्रेसनं या देशामध्ये 15 थेट उत्तर घेऊयात नवनाथजी. आयआयटी तयार करू शकतो, वेळेची मर्यादा आहे माझ्याकडे. नवनाथजी, राष्ट्रीय संशोधन संस्था निर्माण केल्या, तुम्ही एकही राष्ट्रीय संशोधन. हनुमंतजी, वेळेची मर्यादा, आपण थेट उत्तराकडे जाऊया. काँग्रेसनं काय केलं हे लपायचं बंद करा. उद्या तुम्ही रावणानं सीता पळवली याचं उदाहरण देऊन तुम्ही कोणत्या महिलेला पळवाल आणि रावणाने इतिहासात सीता पळवली होती म्हणाल. काँग्रेसच्या बंद करा, काँग्रेसच्या नावानं खडे फोडायचे बंद करा. काँग्रेसनं काय केलं सांगून चीनच्या प्रश्नावर तुम्ही आमच्या मागे लपताय, तुम्ही संविधानाच्या निमित्तानं आमच्या मागावर लपताय. 11 वर्ष झाली सत्ता आहे, तुम्ही डिस्टर्ब करू नका. नवनाथ बन, तुम्ही जे बोलले ऐकायचं धैर्य ठेवा. नवनाथ बन हे योग्य नाही, नवनाथ बनजी हे योग्य नाही. तुम्ही अपशब्द वापरले, वाक्यप्रचार वापरले, आम्ही शांत बसलो. नवनाथजी ऐकायला शिका, आम्ही चर्चेतून. नवनाथजी यांचा देखील आवाज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू द्या, मी आपल्याला विनंती करतो. बोला. बोला ना नवनाथजी, मी ऐकतोय, प्रेक्षकही पाहतायत. बोलायचं तुम्हाला सांगितलंय, विरोधकांचं म्हणणं चॅनल समोर येऊ देऊ नका, प्रशिक्षण दिले. हनुमंतजी, आपल्या प्रेक्षकांपर्यंत प्रत्येक पक्षाची बाजू मांडणं एक पत्रकार म्हणून आमचं काम आहे, ते थेट होऊ देऊया. आपण विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं घेऊयात. नवनाथ बन, बोला. विशालजी यांना थांबवा, यांना चर्चा कशी करायची हे शिकवा. गुणरत्नजी, मी आपल्याकडे देखील येणार आहे. नवनाथजी बोला. हनुमंतजी थांबलेले आहेत, आपण उत्तर द्या. यांना चर्चा कशी केली जाते चॅनलवर बोलवा. कारण बहिरुल इस्लाम हे काँग्रेसचे खासदार होते, त्यानंतर जज झाले, त्यावेळेला ऑब्जेक्शन घेतलं नाही. काँग्रेसचे ऐकून घ्या, ऐकून घ्या हनुमंत पवार, ऐकून घ्या. हनुमंत पवार चर्चा कशी केली जाते ना ते आधी शिकून घ्या आणि मग चर्चेमध्ये येऊन घ्या. आम्ही एवढा वेळ शांतपणे तुमचं ऐकलं आणि तुमचं ऐकून घ्या ना. एवढा वेळ तुमचं ऐकलं. महाराष्ट्राचं काय वाटोळं केलं, आणि लोकशाहीची कशा पद्धतीने हत्या केली, संविधानाची हत्या केली. बरं, दोन्ही राजकीय पक्षांनी काय केलं हे जनतेसमोर स्पष्ट आहे. नवनाथजी, हनुमंतजी, आपल्याकडे येण्याआधी आता गुणरत्न सदावर्तेंना मला शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. न्यायाच्या कसोटीवरती तांत्रिक बाजूंनी पटवून सांगणं